बिग फाईट महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी जॉयनमॉन स्पोर्ट्स सावरोली खुर्द आयोजित जॉयनमॉन चषकचा अंतिम दिवस सावरोलीकरांच्या स्वप्नामधील स्वप्नपूर्ती आणि ती स्वप्नातील साकार झाणारी स्पर्धा सुनील भोईर आणि योगेश दुतवडे आपण भरत निपुडे यांच्याशी संपर्क साधा. गावदेवी वेहेले आणि विपक्षामध्ये पालसई संघ पाहायला मिळतोय. विजेंद्र पाटील आणि त्याच्या सोबतीने केतन मुकादम. वेले संघ मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान करून मैदानात उतरणं गरजेचं राहील. ठीक आहे, दॅट्स इट. सामन्याला सुरुवात केली जाईल. तेजस जाधव जे वावेकर गावाचे आहेत, खडवली वावेकर, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आज पाहायला मिळतोय. गावदेवी स्पोर्ट्स वेळे संघ विजेंद्र पाटील बडा नाम मोठा खेळाडू आहे वेले टीमसाठी. विजेंद्र पाटील त्याच्या सोबतीने केतन मुकादम, जिसमें है दम उसका नाम केतन मुकादम ज्याने पहिल्याच मॅचमध्ये काही जबरदस्त बॅटिंग केली. सामन्याला सुरुवात इथनं केली जाईल. पंचांकडनं लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा आलाय. समोर अजितला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त अष्टपैलू कामगिरी साकारली. पालसई आणि विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे संघ. सामन्याला सुरुवात अजितला पाहतोय गोलंदाज ट्रॅकमध्ये. समोर विजेंद्र पाटील, स्विंग अँड मिस. पहिला चेंडू कटरचा वापर करत असताना स्विंग अँड मिस पाहिला. डॉट बॉल आलाय. चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या मागे. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. षटम पूल करत असताना पहिला बॉल होती, डॉट आला दुसऱ्यावरती. चुकीच्या पद्धतीचा चेंडू आणि त्याचा परिणाम स्वरूप आलेला हा दर्जेदार चौकार. 4. एकविरा स्पोर्ट्स पाचशापूर. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड संघ. तिसऱ्या दिवसामध्ये गुड्डू 11 वसुरी संघ. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला नेवरे 11 संघ. 4 संघ आपण ठीक 4 वाजेपर्यंत 4 संघांनी इथे रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. षटकार पहिला या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये शुभागमन होताना पाहायला मिळेल. शहापूर तालुक्याचं एक दमदार नेतृत्व विद्यमान आमदार सन्माननीय दौलतजी दरोडे साहेबांचा थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. फटका इथे चांगला आहे. तिथे देखील चेंडू चालेल 4 धाव्यांसाठी बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. फटक्यावरती अटॅकिंग क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिला विजेंद्र पाटीलला.
क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या क्षमतेचं सध्या रूपांतर करत असताना बॅटिंग करताना चांगले अटॅकिंग क्रिकेट सध्या खेळलं आहे सध्या. इथे देखील ऑन साईडला टर्न केले अलॉन द कार्पेट वेगाने शेतक्षक तिथे आले शेपावले तत्वरती सिंगल धाव कंप्लीट. शहापूर तालुक्याचे दमदार नेतृत्व दमदार आमदार सन्मान्य दौलतजी दुरोटा साहेबांचा शुभागमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. त्या साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गणेश आल्या नवीन गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 15 धावा 2 चौकार 1 षटकार पहिला. विजेंद्र पाटील केतन मुकादम इथे वाह जबरदस्त फटका नेत्रदीपक फटका चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. नेक्स्ट मॅच बिग फाईट जय बजरंग गोरसई आणि विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स अकोलोली. पुढचा सामना बिग फाईट. कॅप्टन इथे उपस्थित राहा. गोरसई आणि अकोलोली संघ कॅप्टन थोडेच उपस्थित करा. फुलेंचा बॉल तिथे देखील पहा जबरदस्त क्षेत्रक्ष वा वा कमालीचं प्रदर्शन पाहिलं. सिंगल धाव काय एफर्ट्स लावले तिथनं स्वतःला झोकून दिलं झेपावले गेले चेंडूवरती आणि तदनंतर मग थांबवलेली ती धावा फक्त सिंगल या चेंडूवर. कमालीचे एफर्ट्स दाखवत असताना या पद्धतीचे एफर्ट्स अतिशय महत्त्वाचे असतात. पालसाई संघ त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे संघ खूप दूरवरचा अंतर कापून हा संघ इथे उपस्थित झालाय. मिस टायमिंग फटका क्षेत्रक्षक शॉट फायनलच्या क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. महत्वाची कॅच होती केतनची झेल घेणे गरजेचं होतं. मागच्या मॅचचा हिरो देखील राहिलाय. सिंगल धावीत आली आहे. फ्लॅट झेल होती आणि ती झेल गॅदर केली आहे. या ठिकाणी शुभागमन झालंय. पिवळी गावचे युवा उद्योजक रोहितजी शेलवले या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. रोहित शेलवले या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती या आपलं सहर्ष स्वागत. विजेंद्र पाटील पास झालाय आणि त्यानंतर नवीन फलंदाज इंटर झालाय मैदानामध्ये. इन ॲट नंबर 3 अल्पेश येतोय. धावसंख्या आत्ता तर पहिले 2 षटकांचा सामना आणि त्यानंतर धावसंख्या आहे 21 धावा. पालसाई संघ चांगला सध्या खेळ सुरू आहे या टीमचा. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त पलटवार करताना पाहायला मिळाला संघ. कॅच ड्रॉप झाली आणि तिथनं चौकार मिळालाय. दीपकजी नेपुरते यांचं इथे शुभागमन झालंय. सुस्वागतम. विनंती असेल की आपण या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॅच पकडण्याची संधी होती परंतु ती कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर मग आलेला हा चौकार. 4 धावा किती अडचणीमध्ये आणू शकतात. ह्या धावा तुम्हाला जेव्हा एकेका धाव्याने तुम्ही पराभूत होता त्यावेळी त्या धावा समजून येत असतात. इथे देखील पहा जबरदस्त प्रचंड भन्नाट वेग. त्या वेगावरती स्वार होत असताना आलेला हा डॉट बॉल षटक कंप्लीट झालं. 2 आणि धावसंख्या इथनं पाहतोय 25 धावा 26चं टार्गेट ठेवलंय. चला टॉससाठी कॅप्टन उपस्थित राहा. जय बजरंग गोरसई आणि विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स अकोलोली संघ. 2 संघांमध्ये टॉस इथनं केली जाईल.
हॅलो हॅलो. चला दोन्ही टीम्स टॉस कोण करेल? काय नाव त्यांचं? मारुती बांगर यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. सामना क्रमांक दुसऱ्या फेरीतून आपण तिसरा पाहणार आहोत. जय बजरंग गोरसे ए आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी अकलोली, दोन दिग्गज संघ भिवंडी तालुक्यातील आमने सामने असतील. मारुती बांगर साहेबांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. छापा इज अ कॉल आणि आलाय देखील. तर जय, नाणेफेकी जिंकले तुम्ही, निर्णय काय असेल? फलंदाजी. फलंदाजी करण्यामागचं कारण काय नाही, जास्तीत जास्त रन करू. समोरचा संघ देखील तगडा आहे, ताकदवार आहे. काय टार्गेट असेल मनामध्ये कमीत कमी? 30+. जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडून असेल? योगेश आणि यतीन. या मैदानाच्या आतमध्ये खेळताना ही खेळपट्टी आपल्याला कशासाठी अनुकूल वाटते, गोलंदाजीसाठी की फलंदाजीसाठी? खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगलीच असणार आहे, पण जो चांगला परफॉर्मन्स करेल तोच पुढे जाईल. टीम गोरसई, नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असे काय स्वीकारलं असं? फिल्डिंग. वाट्याला फिल्डिंगच आली आहे. काय टार्गेट, किती धावसंख्येबद्दल रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 पर्यंत. कर्णधार या नात्याने संघाकडून काय अपेक्षा असतील? काय नाही, सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. आयोजन सावरोळी ग्रामस्थांनी केलंय, जयनुमान स्पोर्ट्स सावरोळी संघाने केलंय. आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि मातीची विकेट आहे, त्यामुळे अजून इथे खेळायला मजा येते आणि त्याने आम्हाला इथे खेळायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल. तर टीम गावदेवी स्पोर्ट्स अकोली ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फोर्ट और टू कम बॉक्स. जाऊयात संदीप पाटील यांच्या समवेत आपण जोडूयात. थँक्यू सो मच. दीपकजी निपुर्ते यांचं शुभागमन झालंय, सुस्वागतम. या आपण क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजित आणि त्या सोबतीने सचिन दाखल झाला मैदानामध्ये. अजितनं धावा करायचा आहेत. 12 बॉल 27ची आवश्यकता, 26ची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 26-13 सरासरीने. 27 धावा असतील, कारण पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करणं राहिलं होतं इथनं. सो 27-28ची आवश्यकता इथनं असेल. बॉबी भोईर करून द ट्रॅक वरती. चं टार्गेट सेट केलंय. बॉबी भोईर पहिला चेंडू घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कॅप सिलेक्शन प्रॉपर, लेट कटचा फटका, स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार चौकार. अजितच्या बॅटमधून ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला. चेंडू सीमा पार चौकार. शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य दौलतजी दरोडा साहेबांचे सुपुत्र करणजी दरोडा साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत असे. या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहतोय सन्माननीय करणजी दरोडा साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं एक युवा नेतृत्व आहे, शहापूर तालुक्यातील एक युवा नेतृत्व, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी, त्यांचं शुभागमन या ठिकाणी होते. सामना 2 मिनिटं थांबायचा आहे. पंच आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय ग्रँड एंट्री साहेबांची या ठिकाणी होत्या. करणजी दरोडा साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. शहापूर तालुक्यातील विद्यमान दमदार आमदार दौलतजी दरोडा साहेबांचे सुपुत्र करणजी दरोडा साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या सोबतीने या सावरोली गावचे एक डॅशिंग डायनामिक नेतृत्व सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांचे शुभागमन होते. त्यांच्या वतीने आपण आकर्षक ट्रॉफीज आपल्याला स्पर्धेमध्ये पुरस्कृत झाल्यात. संदीपजी पाटील साहेब त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय. करणजी दरोडा साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक
हार्दिक 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 स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. जय हनुमान क्रिकेट संघ सावर्ले खुर्द आयोजित जय हनुमान चषकाच्या या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. शुभागमन होताना आपण पाहतोय सन्माननीय करंजी दरोडा साहेब, युवा नेतृत्व, शहापूर तालुक्यातील युवा नेतृत्व आणि त्यांच्या सोबतीने या सावरोली गावचे सुपुत्र आणि संदीपजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सर्व अतिथींचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल धावीत आली आहे, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सामना सुरू आहे. गावदेवी स्पोर्ट्स वेळेले संघ आणि विपक्षामध्ये पालसाई या दोन संघांमधील नुकतंच आमच्या मान्यवरांचं शुभागमन इथे झालंय. करंजी दरोडा साहेब आमच्या समेत उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. 6 धावा ऑन अ बोर्ड, 6 रन्स. अजित आतापर्यंत चांगलाच खेळलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. इथे पहा बाउन्सरचा वापर केला, लाईन ऑन लेंथ, परंतु पंचाने सांगितलं इथं दंडित केलं. व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी इथनं केली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं पंचांकडनं इथनं रेफर केला. तिसऱ्या पंचासाठी DRS ची मागणी केली आहे. आईट फॅक्टरी इथं मॅटर करेल की काय पाहावं लागेल आणि पंचाचा जो निर्णय होता तोच राहील. आणि इथनं व्हाईट बॉल. सन्मानित साहेबांच्या सोबतीत संदीपजी शिंगे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अजून एक व्हाईट बॉल. बॉबी भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावेतनं ऍड होताना पाहायला मिळतीये. धाव संख्या धाव फलकावरती आहे 8 रन्स. स्विंग अँड मिस. इथे डॉट बॉल आलाय. स्विंग गोलंदाजी करण्यासाठी सध्या चर्चेचं नाव बॉबी भोईर, गावदेवी स्पोर्ट्स वेळे टीमसाठी. आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसई विपक्षामध्ये. इथे देखील पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु लिगल बॉल पंचाने सांगितलं योग्य बॉल आहे आणि इथनं रेफर केलं जाईल. फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं की इथनं व्हाईट बॉल आहे की नाही इथनं चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि इथनं आता कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू संघाला मिळणार नाहीये. पुढे स्टेप आउट झाले. पुन्हा आता स्विंग अँड मिस. षटक कंप्लीट झाले. इथनं 1 धावा आहे धावफलकावरती 8. आणि इथनं आता 6 बॉलांनी करायच्या आहेत 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाज ट्रॅकवरती. अनिकेत येतोय. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता इथं असेल. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती समोर लेफ्टी बॅटर. सचिनला पाहतोय आपण. 6 चेंडू 20 आवश्यकता. पहिला चेंडू जर पहिल्या तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. लाईन ऑन लेग मिस होतीये की नाही हे पाहणी केले जाईल. नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला आणि पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल.
फटका तर चांगला आहे. बॅटचा स्लॉट मध्ये घेतला, पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा प्लॉट मध्ये षटकार वाईट आला आणि त्यानंतर ठोकलेला षटकार 7 धावा. आता इथनं करायचे आहेत 5 बॉल आणि 13ची आवश्यकता. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. सध्या तरी कमाली आणि धमालीचा प्रदर्शन पाहायला मिळतोय. सचिनच्या बॅटमधनं हा षटकार. 5 बॉल 13ची आवश्यकता. गावदेवी वेहेले विपक्षामध्ये पालसई असा हा सामना. 5 बॉलमध्ये 13ची आवश्यकता. वाह, जबरदस्त चेंडू. बाउन्सरचा वापर केला आणि तिथनं बाउन्सर टाकत असताना या चेंडू थांबवलंय. जबरदस्त आपण हा चेंडू पाहायला मिळाला आणि असं वाटत होतं की एक षटकाराला काहीसा दबाव गोलंदाजावरती निर्माण होईल, परंतु तो दबाव न आणू देता फलंदाजावरती लगेचच प्रेशर आणली. दबाव निर्माण करत असताना आलेला डॉट बॉल अनिकेतच्या माध्यमातून. हे चांगल्या गोलंदाजी ओळख असते, जिथनं तुमच्याकडे चांगला खेळ होतो. कार्तिक येतो नवीन गोलंदाज. कार्तिक आलेत नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ट. या फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. काही जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट साठी यॉर्करचा वापर आणि यस्टांचा फर्निचर उद्ध्वस्त करत असताना फलंदाज सचिन बाद. तेराची आवश्यकता इथनं. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता इथनं 3-13. 13ची आवश्यकता असेल. तीन चेंडू 13ची आवश्यकता आणि आता इथनं प्रयत्नशील राहावं लागेल. 13 धावा करण्यासाठी 2 मोठे षटकार इथनं आणावे लागतील तरच मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो. हा चेंडू अतिशय निर्णायक. लाईन ऑन लेंथ पाहायला मिळाला नाही. व्हाईट बॉल. 3 बॉल 12ची आवश्यकता. फुल टॉस बॉल होता आणि त्याला ऑन साइडला टर्न केलंय. विजेंद्र पाटील चेंडूच्या खाली अगदी झेपावताना पाहायला मिळालं. तिथनं सिंगल धाव आली आहे. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. दोन्ही षटकार अजितच्या बॅटमधून आले तर सामना फिनिश होऊ शकतो, परंतु आता इथनं या 2 चेंडू मध्ये 1 चेंडू अति निर्णायक असेल गावदेवी स्पोर्ट्स वेले टीमला. अजून एक चांगला चेंडू आणि इथनं आता फक्त 1 चेंडूची औपचारिकता राहिली. 1 बॉल 11ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच जय बजरंग गोरसई आहे आणि विपक्षामध्ये गावदेवी अकलोली.
आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. तिथनं जयराम स्पोर्ट्स पिवळी आणि विपक्षामध्ये T611 कुडूस असा हा सामना असेल. डॉट बॉल आणि सामना जिंकला गावदेवी स्पोर्ट्स वेले टीमने. वेल प्लेड आणि हार्ड लक अँड टफ लक पालसाई टीम.